2 वर्षापूर्वीपासून हातात एक छोटासा मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. काही जण माझ्यावर हसायचे, काहींचे टोमणे पण ऐकलेत. पण तुम्हाला सांगते, आज मला त्या छोट्या छोट्या व्हिडिओनी इथपर्यंत आणलं आहे. आज माझ्या आयुष्यातली जितकी पण स्वप्न आहेत ना, त्या स्वप्नांपैकी एक स्वप्न आज परत पूर्ण झालेलं आहे आणि आज मी तेच तुमच्यासोबत रिव्हील करणार. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी फक्त व्हिडिओ नसून हा माझ्या चांगुलपणाचा, माझ्या स्ट्रगलचा, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचा आणि माझ्या मेहनतीचा हा एक पुरावा आहे. आणि आज जे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, त्याची मी खूप दिवसापासून वाट बघत होती. याच आनंदात आणि याच खुशीमध्ये मी तुमच्या सर्वांसाठी पण एक खूप स्पेशल गोष्ट सांगणार आहे, ज्याचा फायदा बऱ्याच जणांना होऊ शकतो आणि होणारच, याची मी खात्री देते. आजची आनंदाची गोष्ट ही यूट्यूब रिलेटेड आहे. सो यूट्यूबच्या माझ्या सबस्क्रायबर्ससाठी आणि जे पण नवीन स्टार्टअप किंवा बिझनेस ओनर आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खरं सांगायचं तर जेव्हा मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा माझं मेन टार्गेट हे पैसे कमवणं नव्हतं. जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली ना, त्यावेळेस तर मी जॉब करायची आणि मला चांगली सॅलरी पण होती आणि माझा नवराही चांगला कमावणारा. माझं मेन ध्येय आणि माझं मेन टार्गेट होतं ते म्हणजे सिल्वर प्ले बटन कमावण्याचं आणि मिळवण्याचं. मला जेव्हा यूट्यूबच्या क्रायटेरियाज विषयी समजलं ना, त्यावेळेस मला नेहमी वाटायचं, असं सतत वाटायचं की हां, हे मी डिझर्व करते आणि हे मी करूही शकते. आणि त्याच आत्मविश्वासामुळे ना आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. जे पण माझे सुरुवातीपासून सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी माझे व्हिडिओज आधीपासून बघितले आहेत. किती सिम्पल, जे पण आम्ही घरामध्ये भाजी भाकरी डाळ भात वगैरे बनवायचं तेच मी आपल्या सर्वांसोबत शेअर करायचे आणि बऱ्याच जणांना ते माझं खूप टेम्पटिंग वाटायचं. त्यामुळे ते बरेच जण मला रेसिपीसाठी कमेंट करायचे. सुरुवातीचं जे माझं मेन कंटेंट असायचं ना, ते म्हणजे की मी आणि अक्षय जेवण करायला बसायचं आणि मी ते सर्व शूट करून पोस्ट करायची. आज मंडळी या जेवण करायला, आज आम्ही हे 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 बनवलेलं आहे. आणि मग जे पण आमच्या ताटात असायचं बरेच जण कमेंट करायचे आणि मला खूप आनंद व्हायचा. खूप म्हणजे खूप जास्त आनंद व्हायचा की यार, मी साधं डाळ भातच बनवली आहे, वांग्याची भाजीच बनवली आणि ती लोकांना इतकी आवडते. बरेच जण खूप छान टेम्पटिंग वगैरे अशा कमेंट करायच्या आणि ते सर्व वाचून मला म्हणजे खूप आनंद व्हायचा. माझ्या किती साऱ्या मैत्रिणी बनल्यात, मला रोजच्या रोज ते बघतात, कमेंट करतात, ॲप्रिशिएट करतात. माझा आवाज आवडतो सर्वांना, मी पण आवडते. कित्येक नवनवीन शब्द शिकलेत मी या प्लॅटफॉर्मवरती. म्हणजे मी आली आहे ग्रामीण भागातून, त्यानंतर मी ठाण्याला जॉब केला आहे आणि नंतर आता मी लग्नानंतर इकडे पुण्याला शिफ्ट झाली आहे. सो पुण्याचा जास्त क्राऊड असल्यामुळे ना त्यांना एकदम शुद्ध भाषा ऐकायची सवय आहे आणि त्यात माझी सगळी मिक्स भाषा बोलली जाते माझ्याकडून. असं नाही की मी त्यांच्या शब्दांना किंवा त्यांचे जे बोललेले वाक्य आहेत मी त्यांना इग्नोर करते. आणि हां, जे कोणी उद्धटपणे बोलते मी अजिबात सहन नाही करत. तुम्हाला सांगते, जे पण मी माझे भाकरी डाळ भाजी भातवाले व्हिडिओ टाकायचे किंवा जर मला भाकरीची रेसिपी जर कोणी विचारली तर मी ती रेसिपी पोस्ट करायची, तर मला माझ्याच नातेवाईकामधले बरेच जण हसायचे किंवा टोमणे मारायचे की हे काय ज्वारीच्या भाकरी चपात्या काही लोकांना जमत नाही का, जे तू दाखवते वगैरे. एकदम तुलना करायचे. ज्यांच्या असं ऑब्व्हियसली ते लोक त्यांच्या मेहनतीने खूप मोठे झालेत. काही क्रिएटर्स आहेत आपण ज्यांना बघतोय ते त्यांच्या मेहनतीने झालेत आणि नाही म्हटलं तरी पण जवळपास 7-8 वर्षापासून त्या लोकांनी चॅनल सुरू केलं आहे आणि त्यावरती भरपूर मेहनत करतात. आणि सुरुवातीला पण जर त्यांचे आपण व्हिडिओ बघायला गेलत ना, तर त्यांचाही ओटा, त्यांचीही भांडी, बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतात. आणि सेम माझंही तसंच होतं, जसं माझ्या काळ्या कढई होत्या. मी माझ्या लग्नामध्ये भांडी नाही घेऊन आलेली. सो जी पण माझ्या सासूबाईंची जुनी 20 वर्षापूर्वीची भांडी होती मी तीच वापरायची. आणि मग आता देवाच्या कृपेने म्हणजे इतक्या गोष्टी बदलल्यात. म्हणजे असं खूप कमी गोष्टी असतील आता घरामध्ये, भांड्यांमध्ये म्हणा किंवा अजून इतर कोणत्या, की त्या आमच्याकडे नाहीत. म्हणजे जवळपास मी टचवूड सर्व हळूहळू कमवलं आहे. पण जी लोक बोलायचे ना मला की तू त्यांचे व्हिडिओ बघ, त्यांचा ओटा बघ, त्यांचे किचन बघ, त्यांचे एकदम लुक एकदम कसे प्रीमियम किंवा लक्झरियस आहेत, भांडी वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मला ते लोक डिमोटिवेट करायला बघायचे काही जण. पण मी अजिबात डिमोटिवेट झाली नाही. मी उलट ह्याच्यातून शिकवण घेतली आणि ह्या गोष्टी मनाला लावून न घेता म्हटलं यार ठीक आहे ना, त्या चांगल्या दिसतात, ती भांडी चांगली आहेत. उलट आपण जी वापरतोय ती एकदम अशी आहेत. आपण जर 4 लोकांपर्यंत जेवण बनवून प्रेझेंट करतोय, 4 लोक जर बघतायत, तर मलाही असं वाटायचं की आपल्याकडे चांगली भांडी असायला हवी, चांगल्या कढई पाहिजेत. त्यामुळे ना मग मी पण मेहनत करत गेली. तसं सुरुवातीला मी जॉब करायची, तेही घर वगैरे सर्व सांभाळून आणि
त्यामध्येच मला व्हिडिओ शूट करायचे असायचे. व्हिडिओ एडिटिंगसाठी पण मी ऑफिसमध्ये असताना लंच ब्रेकमध्येच व्हिडिओज वगैरे एडिट करायचे आणि तिथे व्हॉईस ओव्हर द्यायची पाठीमागं बसून असा हात लावून, कोणाला कळू नये, 4 लोकांकडे लक्ष द्यायची की कोण बघतंय का वगैरे. कारण तो कॉन्फिडन्स माझ्याकडे नव्हता की 4 लोकांसमोर बसून बोलायचा, आणि अजूनही कमी आहे आणि त्यातल्या त्यात मी थोडी सुधारणा करत चालली आहे. मी देखील एका बँकिंग फील्डमध्येच होती, म्हणजे तिथेही सेल्स प्रेशर, टार्गेट्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. सो तेही कामावरती फोकस करावा लागतो. ते काम सर्व करून परत घरचं वगैरे करून त्यातूनच मला ही आवड होती व्हिडिओज वगैरे शूट करायची आणि एडिटिंग करायची, आणि माझं मेन टार्गेट होतं सिल्वर प्ले बटन मिळवायचं. आज मी तेच तुमच्यासोबत रिव्हील करते. तर आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला हे तुमच्यासोबत शेअर करते. हे माझं आनंद आहे, माझं स्वप्न आहे. माझ्या स्वप्नातलं एक स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे, आणि यासाठी असं नाही की हे सहज एका रात्रीत शक्य झाले नाही. मी भरपूर मेहनत घेतली यासाठी. बरेच कष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळते, आणि माझं आधीपासूनच असं आहे की मला कष्ट केल्याशिवाय कोणतंही असं आरामात फळ मिळालेलं नाही आहे. तर मला पोस्टमन काका पण विचारत होती की काय आहे या बॉक्समध्ये. मी म्हणलं समजेल तुम्हाला. तर त्यांना काय माहीत नाही की मी असं व्हिडिओज वगैरे बनवते, पण म्हणलं मी पहिले तुमच्या सर्वांसोबत शेअर करते आणि मग सगळ्यांसमोर रिव्हील करते की ह्याच्यामध्ये काय आहे. सो जर त्यांनी चुकून व्हिडिओ बघितला तर त्यांना कळेल की यामध्ये अच्छा हे होतं. टाईमपास करते ना मी. सो आता मी तुम्हाला फायनली दाखवते. हे माझं सिल्वर प्ले बटन. हे मस्त असं लेटर आलं आहे यूट्यूबकडून. तर हे बघा, हे आहे माझ्या कष्टाची आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची पोचपावती. कसं आहे, हे माझं ॲक्च्युअलमध्ये स्वप्न होतं, आणि माझं चॅनलचं नाव माझं जसं आहे तसं लिहून आलं. ॲक्च्युली चॅनलचं हँडल पेज नाव वेगळं आहे, @प्रियंका शिंदे साडी असं, आणि पेजचं नाव आहे प्रियंका शिंदे. आणि हे स्टिकर तर किती सुंदर आले त्यावरती. इव्हिल आय ऑलरेडी यावरती आला आहे, आणि एक क्यूट असं हार्ट आहे, आणि हे इतकं सुंदर आहे ना. मला माझ्या मेहनतीची कमाई आहे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे, मी खरं सांगते. म्हणून मी हे सर्वात अगोदर तुमच्यासोबत शेअर करते, आणि मी हे ओपनही करून नव्हतं पाहिलेलं जे मी तुम्हाला दाखवते, कारण हे आपलं आहे. तुम्ही आहात म्हणून हे माझ्याकडे आज आहे बरं का. मला वाटते जवळपास 1 महिना झाला असेल माझे 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले, आणि लगेच मला दुसऱ्या आठवड्यात मेल आलेला सिल्वर प्ले बटन अप्लाय करण्यासाठी. आणि मग ते अप्लाय वगैरे केल्यावर आपल्याला एक 8 दिवसानंतर किंवा 8 ते 10 दिवसात आपल्या आधारवरती जो ॲड्रेस असतो ना त्यावरती हे रिसीव होतो. सो माझा आधार ॲड्रेस आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, मंगळवेढा तालुक्यात. सो तिथे मला हे मिळालेलं. आणि मी मागे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बोललेली ना की मी आता गावाला चालली सोलापूरला म्हणून. मला कुणीतरी कमेंट पण केलेले की तिकडे गेल्यावर व्लॉग बनवा ताई म्हणून. तर बनवता काय नाही आलं, कारण खूप घाईघाईमध्ये होते. गेली आणि हे घेऊन डायरेक्ट इकडे आली आहे. तर आज फायनली हे इथे आहे तुमच्यासोबत, तुमच्यासमोर. आपलं हे रिवॉर्ड आहे, यूट्यूबकडून आलेलं आहे. इतके दिवस यूट्यूबची दर महिन्याला सॅलरी रिसीव करते, पण त्याचं मला एवढं कौतुक नाही वाटलं जेवढं मला ह्याचं कौतुक वाटतं. कारण हे माझं स्वप्न होतं, आणि त्या माझ्या आयुष्यातल्या स्वप्नांपैकी त्यातलंच हे एक स्वप्न जे की मी पूर्ण केलं आहे माझ्या कष्टाने. हे कधीच नाही विसरणार की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. म्हटलं तरी पण यामध्ये माझ्या नवऱ्याचा खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे त्याचा पण माझ्यावरती इतका विश्वास. एखाद्या वेळेस माझ्या फॅमिलीमधले माझ्यावरती हसतात, माझे भावंड पण म्हणजे असं मस्तीमध्ये बोलतात, अरे यार काय पण उगीच तू काय हे करणार आहे वगैरे वगैरे. पण माझा नवरा नाही, माझा पुद्या करू शकतो बोलतो डायरेक्ट. खूप आनंद होतो त्याला तरी माझ्यावर. म्हणजे तो इतका कौतुक करतो ना माझं भरभरून, खूप जास्त. टचवूड माझा नवरा माझ्यावर खरंच प्रेम तर आहेच म्हणा, पण खूप सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी, खूप जास्त प्रमाणात. मी विचार करायची माझ्या घरामध्ये भिंतींवरती काहीतरी असं सजावट म्हणून काहीतरी फ्रेम वगैरे घ्यायचं म्हणून.
पण ह्याहून बेस्ट फ्रेम किंवा ह्याहून बेस्ट गिफ्ट माझ्यासाठी काहीच नाही आहे, मला माहिती आहे. आणि माझ्या स्वतःचा एक फोटो आहे जो अक्षयनी स्केच करून घेतला आहे माझ्या बड्डे गिफ्ट मागच्या वर्षी. तर तो फोटो आणि हे मी लवकरच भिंतीवरती लावणार आहे. सॉरी बरं का, जास्त बोर नका हो. मला जास्त असं बोलायची, जास्त कॅमेरासमोरासमोर बोलायची जास्त सवय. तुम्हाला सुरुवातीला म्हणाली होती ना, याच आनंदात मला आहे ना माझ्या सबस्क्रायबर्ससाठी काहीतरी आनंदाची गोष्ट शेअर करायची. सो मी आता तीच तुमच्यासोबत शेअर करते. माझे इन्स्टावरती 1,00,000 फॉलोअर्स पूर्ण झाले होते ना, तेव्हा पण मला असं आनंदाच्या भरात काहीतरी करायचं होतं. तर जास्त मोठं काय नाही करू शकली, पण माझ्या हातनं थोडंफार म्हणून गरिबांना त्यांच्या मुखात 2 घास जावे म्हणून पुलाव वगैरे बनवून मी त्यांना गरम गरम खाऊ घातलेलं. पण यावेळेस आनंदाची गोष्ट जरा वेगळीच आहे. आता मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, तुमच्यापैकी जर कोणी स्टार्टअप नवीन बिझनेस सुरू केला असेल, छोटा असेल किंवा कसाही, आणि तो तुम्हाला, तर त्याच संदर्भात आहे. जसं तुम्हाला तुमचा जो पण स्टार्टअप आहे, जो पण तुमचा बिझनेस आहे, छोटा मोठा काही असो, सुरुवातीला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केला असेल तर. आणि दुसरं म्हणजे माझी इन्स्टा आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. त्या आय डीला जाऊन माझ्या पेजला फॉलो करून तिथे मला मेसेज करा पूर्ण डिटेल्स जे पण तुमचे असतील त्यानुसार. आणि हो, मी हे जे तुमचे बिझनेस रिलेटेड जे पण असेल, तुमचं एखादं प्रोडक्ट वगैरे प्रमोट करायचं आहे किंवा काही असेल, तर ते मी शॉर्ट्स यूट्यूबमध्ये जे आपले शॉर्ट्स व्हिडिओज असतात ना, त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि ह्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस वगैरे नाहीत बरं का. हे मी विनामूल्य तुमच्यासाठी आनंदामध्ये, खुशीमध्ये करते आहे. आय होप तुम्हाला माझी माहिती समजली असणार. फ्रीमध्ये बिझनेस प्रमोट करायची जी सिरी आहे माझी, ती फक्त गरजू लोकांसाठीच आहे, हे लक्षात घ्यावं. आणि दुसरं म्हणजे की लवकरच मी त्याची पुढील माहिती पण देईल व्हिडिओमध्ये, की किती दिवसापर्यंत असेल वगैरे. सो तुम्ही व्हिडिओज माझे बघायला विसरू नका आणि चुकवू नका. तर मंडळी, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच आहे. आपल्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही मला सुरुवातीपासून बघत आलात, मला सपोर्ट करतायत त्यामुळे. आणि असाच आशीर्वाद माझ्यावर कायम राहू द्या. आणि थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूयात आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.